लाडक्या बहिणींची लॉटरी लागली। मे महिन्याचा हप्ता जाहीर झाला। डीबीटीची देखील आता प्रक्रिया सुरू झाली असून आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करायची गरज नाही, कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता तब्बल 3000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः 3000 कोटी रुपये आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करायची गरज नाही, कारण की आता डीबीटीची देखील प्रक्रिया सुरू होत असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू केलेलं आहे। जेवढी रक्कम लागणार होती आता ती सरकारपर्यंत देखील पोहोचली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। आता यामध्ये कोणते 17 जिल्हे आहेत ते देखील मी सांगणार आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता पैसे जमा होणारच आहेत, मात्र त्यासोबत आता महिलांना गॅस सिलेंडरचे देखील आता पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत। हा देखील आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे। महिलांना आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये आता वाटप करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की आता मे महिन्याच्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे सोबतच आता 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। जर आता या 5 बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि 5 बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते देखील मी सांगणार आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे। मात्र त्यासोबत आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचा आता अर्थसहाय्य देखील देण्यामध्ये येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचा देखील आता अर्थसहाय्य करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 17 जिल्ह्यांमध्ये व 5 बँकेमध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तब्बल 30 ते 40 हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी देखील आता काय करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचा फायदा होईल ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजेच की आता मे महिन्याचा हप्ता जाहीर झालेला असून आता लवकरच डीबीटीची देखील प्रक्रिया सुरू होत आहे। लाडक्या बहिणींना आता काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता मे महिन्याच्या देखील 11व्या हप्त्याचे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरच्या 830 रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यांचा आता समावेश पाहायला मिळत आहे। तर मग आता हे 17 जिल्हे कोणते आहेत ते आपण सुरुवातीला पाहूयात। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील पुढे सांगणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजेच की लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचं देखील अर्थसहाय्य होणार आहे। ते कसं मिळवायचं ते देखील सांगणार आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यातील म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाटप करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात।
आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता नाशिक जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। दुसरा जो जिल्हा आहे तो आहे जळगाव असेल। पहिला जिल्हा नाशिक, दुसरा जळगाव, तिसरा अमरावती आहे, चौथा यवतमाळ, पाचवा सोलापूर, त्यानंतर 6वा जिल्हा आहे पुणे, 7वा जिल्हा आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 6वा जिल्हा पुणे, 7वा जिल्हा आहे सातारा, 8वा जिल्हा सांगली आहे, 9वा जिल्हा धाराशिव आहे, 10वा जिल्हा बीड आहे, 11वा जिल्हा लातूर आहे, 12वा जिल्हा नांदेड आहे, त्याचबरोबर या ठिकाणी 13वा जिल्हा आहे हिंगोली असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी कोकणातील आता मुंबई आहे, रत्नागिरी या देखील जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। कोकण विभागातील देखील आता बऱ्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी आता नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे। त्यानंतर चंद्रपूर असेल, वर्धा असेल, या देखील आता जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजेच की साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे, त्याचबरोबर 30 ते 40 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी देखील काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिलांना आता पैसे वाटपासाठी गॅस सिलेंडरचा हप्ता आता मंजूर झाला आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता सर्वच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आता मिळणार आहेत। राज्य सरकारने देखील आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता गॅस सिलेंडरच्या लाभासाठी म्हणजेच की एकूण आता 830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। ते म्हणजेच की आता तुमचा जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता अर्ज करायचा आहे, म्हणजेच की नोंदणी करायची आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता, म्हणजेच की तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करायची आहे। ज्याप्रमाणे तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे। त्याचबरोबर आता 17 जिल्हे आता कोणते आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत। आता कोणत्या 5 बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहूयात। आता पहिली जी बँक आहे ती आहे SBI। आता SBI बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता SBI बँकधारक महिलांना आता हप्त्याची रक्कम लवकर मिळणार आहे। म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता SBI बँकेमध्ये सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता दुसरी जी बँक आहे ती आहे पोस्ट बँक। तिसरी बँक आहे ती म्हणजेच की या ठिकाणी ICICI या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की साधारणतः आता 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की SBI असेल, त्याचबरोबर पोस्ट देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। तिसरी बँक ICICI, चौथी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि पाचवी बँक आहे बँक ऑफ बरोडा या देखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत तुमचे देखील। आता या 5 बँकेमध्ये आता मी जे सांगितले आहेत त्या 5 बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य आता मिळणार आहे। यासाठी देखील तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला देखील आता छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक म्हणजेच की तुम्हाला आता फायदा होऊ शकतो। म्हणजेच की आता 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींसाठी। आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।